राधिका, हा? तुझं आटपलं ना की आपल्याला धण्या जिऱ्याची पूड करायची आणि हा थोडा चिवडाई करूया. हं? हो नानीजी. वाव आई, हे कोणासाठी बनवलाय? तुला आवडलं? हो, खूप आवडलं. म्हणजे काय आहे? गिफ्ट आहे का कोणाला? गिफ्ट नाही, ग्रीटिंग आहे न्यू इयरचं. ग्लिटिंग? पण तू हे कोणाला केला? तेच तर समजून नाही राहिलं कुणाला द्यायचं. आई, हे ग्लिटिंग बॉल मी चमकीचे तार लावू स्कूलमधून भेटले होते. बर, लाव. नीट लाव हा अथर्वा. हो. राधिका, पाहा नानीजी, हे दरवर्षी असलं ग्रीटिंग बनवायचं आणि यांना द्यायचं. आता यावर्षी ग्रीटिंग तयार आहे, पण कोणाला देऊ हेच समजून नाही राहिलं. कुणाला देऊ म्हणजे? अगं, तुझ्या जवळ, तुझ्या आसपास तुझी अशी म्हणण्यासारखी कितीतरी माणसं आहेत आणि त्यांना सगळ्यांना तू स्वतःच्या हाताने करून दिलेल्या ग्रीटिंग कार्डचं खूप कौतुक वाटेल, खूप आनंद होईल सगळ्यांना. अथर्वला दे, रेवतीला दे, ह्यांना दे, कुणालाही दे. नानीजी, या सगळ्यांना तर देईनच मी, पण मला यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा होता. राधिका, तुला किती त्रास होतो हे कळतंय मला. हे सरतं वर्ष तुझ्यासाठी फार त्रासदायक होतं. मला वाटतं आता जे घडलंय त्याचा स्वीकार कर. नानीजी, मी हे सगळं स्वीकारायचा खूप प्रयत्न करून राहिलो, पण आता मला परिस्थिती बदलायला हवी हो. बदलेल ना, नक्की बदलेल परिस्थिती. आजच्या सारखा उद्याचा दिवस नसतो. अगं, एकदा तू स्वतःच्या मनाची समजूत घातलीस ना की या सगळ्या गोष्टींचा त्रास होणार नाही तुला. नवीन वर्ष आहे, नव्या उमेदीचं वर्ष. मला खात्री आहे तू यावर्षी काहीतरी छान करून दाखवशीलच. हो नानीजी, मलाही काहीतरी चांगलं करायचं. पण आपल्या आयुष्यात हे असे दुःखाचे कठीण प्रसंग येतातच, तेही आपल्याला काहीतरी शिकवून जातातच ना. पण आता मला या सगळ्यातनं बाहेर येऊन नव्या उमेदीनं उभं राहायचंय. फक्त माझ्यासाठीच नाही, तर माझ्या माणसांसाठी, माझ्या अथर्वसाठी. आणि ते मी नक्की करेन. चला, ब्रोकरचं तर काम झालंय. आता गॅरीला फोन करून सांगते. गुरु, मला बोलवलंस? हा आनंद, आटपलं तुझं? हो, जस्ट फिनिश. निघायचं? येस. ओके, चला. एक सेकंड. हा शनाया, बोल. हाय बेबी, कुठेस तू? अगं, मी ऑफिसमध्ये कामात आहे. काय 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 झालं, बोल ना. नाही 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 नाही, तू आत्ताच्या आत्ता निघून ये प्लीज प्लीज. आत्ता? ऐक ना, माझी महत्वाची मीटिंग आहे, मला आत्ता येणं जरा अवघड आहे का? अरे यार, तुझी नेहमीच इम्पॉर्टंट मीटिंग असते यार. सोड ना, मला काही ऐकायचं नाहीये. प्लीज ये लवकर. अगं शनाया, ट्राय टू अंडरस्टँड. ते क्लायंट बाहेरून आलेत, असं टाळता नाही येणार मला. हा, फाईन, ठीक आहे. तुला वेळ नसेल ना तर मी येते तिकडे. नाही, तू नको येऊस. मी एक काम करतो ना, मी करतो काहीतरी ट्राय आणि येतो लगेच मी. गॅरी, हे बघ, मला काही ऐकायचं नाहीये. एकतर तू इकडे ये, नाही तर मी तिकडे येते. काय करायचंय बोल. नाही, मी करतो काहीतरी मॅनेज. हा, येतो, तू नको येऊस इथे. हा, आलो 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 आलो. ओके, बाय. हा, बाय. आनंद, शनायाचा फोन होता आणि ती म्हणते की घरी ये आणि तू जाणार. आई आय आय काइंड ऑफ न्यू इट. आणि हो, जर राधिका वहिनी असते ना तर असं काहीच झालं नसतं. अरे, राधिकाचा काय संबंध? तिचा विषय कशाला काढतोस मध्ये? कारण तू राधिका वहिनीच्या शब्दाला कधीच एवढं महत्व दिलं नाहीस
तेवढं हिच्या शब्दाला देतोयस. मला नाही असं वाटत. हे बघ, शनाया मला समजून घेते आणि मी तिला समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. दॅट्स इट. असं जोर जबरदस्तीने. एनिवे, काय झालं? गप्प काय असतात? गुरु, यू नो व्हॉट, आई एम नॉट इवन शॉक्ड नाउ. अब मुझे ना तेरे पे गुस्सा आता है ना तेरे पे दया आती है. बस तू मेरा दोस्त है ना, इसलिए तेरी थोड़ी फिक्र होती रहती है. एनीवेज, नेक्स्ट टाइम कधी बसूया. आनंद, आता हे पण नानीजी, आपल्या रेवतीला जमत नाही मोरी कशी फेसायची ती. इतर बायकांना पुढे जमणार आहे? अगं हो, पण म्हणून तर तुझं काम जोरात चाललंय ना. लोकांना हवंय सगळं असं दिलेलं. तू करतेस म्हणूनच मी करत. थांब बघू. मी पाहत. दादा ये ना. बाले, आज कितीतरी दिवसांनी तुला असं मनमोकळं हसताना पाहून राहिलो, आणि आजच तुला मी अशी बातमी देऊ ज्याने तुझी झोप उडून जाईल. काय करू? बोलू की नको? काय रे, विचार काय करून राहिला? ये ना, ये. नानीजी, दादा आलाय. अरे अचानक? बसा बसा. काय झालं दादा? बाले, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. हो का रेवती? नाही नानी, थांबा तुम्ही. मला काऊन रे, काय झालं दादा? असा काऊन दिसतोयस तू? बहिणी काही बोलली का? नाही बाले, बाले, मला तुझी खूप काळजी वाटते ग. काळजी? कसली काळजी? शिरीष, जरा स्पष्ट सांगा ना. मी बालीला सावध करायला आलोय नानी. कशाबद्दल? आज मी इस्टेट एजंटच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. तिथे मी त्या पोरीला पाहिलं. दादा, कोण पोरगी? तीच जी तुझ्या संसारात विष घालवतीये ती. कोण? शनाया? आणि ती काय करत होती इस्टेट एजंटच्या ऑफिसमध्ये? अगो बाई, ती नवीन घर घेते की काय? जा बाई जा, एकदा टळ इथून. नाही नाही नानीजी, ती नवं घर घेत नाहीये. मग? ती आपल्या बालीचं घर विकायला निघालीये.